राजकीय नेते तुमच्याकडे भेटण्यासाठी येत आहेत. असे जे नेते आहेत ते सर्वाधिक जास्त राज्यात चर्चेत आहेत. बाबाजी आणि दुर्राणी यांनी अजित पवारांचा हात सोडला, काकांचा धरला. त्यानंतर राजू शेट्टी जी निवडणूक लढायचं म्हणतायत ते सुद्धा तुमच्या भेटीला आले. आणि अब्दुल सत्तार ज्यांनी एक इशारा दिला होता आणि त्यानंतर त्यांना पालकमंत्रीपद दिलं ते सुद्धा भेटीला आले. नेमकं असं काय आहे तुमच्याकडे की सर्वच तुम्हाला येत आहेत आणि भेटतायत? हे तसं काही नाही आहे. मित्रता असते. हे तीन जे नेते त्यांचे नाव तुम्ही काढलेले आहे. आमचे अनेक वर्षाचे संबंध आहे. वेगवेगळ्या पार्टीमध्ये असून सुद्धा आपण आपली मित्रता जपायला पाहिजे. अब्दुल सत्तार आमचे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांचा सत्कार करायचं होता, त्यांना अभिनंदन करायचं होतं. ते तिथून जात होते. मी म्हटलं की मला यायचं आहे. ते म्हटलं की मी तिथूनच जात आहे, की तुमच्या घरी येतो चहा प्यायला. तर चहा पिण्यासाठी आले होते. बाबाजानी दुर्राणी आमचे त्यांचे मुलगे आमचे सगळे वैयक्तिक मित्र आहे. आणि राजू शेट्टी साहेब जेव्हा आले तर नक्की एक आज जी महाराष्ट्राची जी परिस्थिती आहे, सगळ्यात जास्त हैराण परेशान कोणी असेल तर या राज्याचा शेतकरी आहे. आणि एका प्रामाणिक शेतकरी नेत्याला कसा प्रकारे पराभव पत्करावा लागता याचं प्रमुख उदाहरण म्हणजे राजू शेट्टी साहेब. कोणालाही विश्वास बसत नाही होता की राजू शेट्टी साहेबांचा पराभव होऊ शकेल. पण अल्टिमेटली सगळ्यांना माहीत आहे महाराष्ट्रामध्ये जे निकाल आले ते सगळं जाती, धर्म आणि पैशाच्या आधारावर आले होते. तर त्याच्यानंतर पराभव झाल्यानंतर त्यांचे समर्थक त्यांना सुद्धा असं वाटलं की आपण एक नवीन समीकरण तयार करू, नवीन अलायन्स, नवीन नवीन थर्ड फोर्स एक तयार करू. तर त्याच्या संबंधितही त्यांनी सांगितलं, मी होकार दिलं. मी म्हटलं की अलायन्स हो किंवा नाही हो, माझी एक इच्छा आहे की तुमच्यासारख्या लोकांनी विधानसभेमध्ये जायला पाहिजे आणि तुम्हाला मदत करण्यास तयार आहे. आणि उद्या समजा काही अलायन्सचा निर्णय होतील तर आम्हीही त्याच्यामध्ये सामील होण्यास इच्छुक असणार आहे. राजू शेट्टी सुद्धा अशा काही संघटनांना पक्षांना सोबत पाहत आहे की जे खरंच समाज सेवेमध्ये आग्रही आहेत. त्याविषयी काही चर्चा झाली का? तुम्हाला सोबत घेतात का ते? चर्चा खूप झाली. आणि त्यांचे सोबत जे कार्यकर्ते आले होते, त्यांचे पदाधिकारी जे होते, त्यांचीही इच्छा आहे की काहीतरी एक नवीन प्रयोग करायला पाहिजे महाराष्ट्रामध्ये. कारण लोकांचा विश्वास जे प्रस्थापित नेते आणि पॉलिटिकल पार्टीज आहेत त्यांच्यावर संपलेला आहे. तर अशा प्रकारचे फोर्सेस एकत्र आले आणि एक कॉमन मिनिमम प्रोग्राम तयार झाला आणि सगळे लोक एकमेकांना अकॉमोडेट करण्यास तयार असेल. नाहीतर कोणीतरी उठणार आणि सांगणार की मला 200 सीट देणार का, तर ते फिसकटणार, ते होणार नाही. तर इनिशियल आहे. आता माझे बेस्ट विशेस आहे राजू शेट्टी साहेबांना की ते जे प्रयत्न करत आहे त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळालं तर आमचीही इच्छा असेल त्यांच्यासोबत जाण्यासाठी. बाबाजी आणि दुर्राणी जेव्हा अजित पवार यांच्या सोबत गेले होते तर बऱ्याच जणांनी असं सांगितलं होतं की तुम्ही त्यांच्यासोबत जाऊ नका. एवढंच काय तर उलेमा असतील किंवा समाज बांधव असतील, समाजातील लोक म्हटले की तुम्ही तिकडे जाऊ नका, तिकडच्या ऐवजी तुम्ही इकडे जा, म्हणजे शरद पवारांकडे जा. तुम्हाला असं वाटतंय का जी सत्तेमध्ये असणारा पक्ष आहे समाज त्यावर एवढा तिरस्कार करतोय? नाही, हे खरी गोष्ट आहे की आज महाराष्ट्र असू द्या किंवा देशमध्ये असू द्या, मुस्लिम वोट बँक ने आपली ताकद दाखवून दिली. एकत्र त्यांनी इंडिया अलायन्सला मतदान केले. मुस्लिम मत जे आहे ते भारतीय जनता पार्टीला कधी मिळणार नाही, कोणी देणार नाही. आणि स्वाभाविक आहे की त्याचा फटका त्यांच्या अलायन्स पार्टनर्स जे असते त्यांनाही बसतो. ते महाराष्ट्रामध्ये जे निकाल आलेला आहे किंवा देशामध्ये जे निकाल आलेला आहे त्याच्यातून स्पष्ट होतो की मुस्लिम आणि दलित समाजांनी एक गठ्ठा मत त्यांना दिले औरंगाबाद वगळून. तर अशा परिस्थितीमध्ये त्यांनाही हे भासलं असेल की बाबा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम समाजाचा समर्थन मिळणार नाही अजित पवारच्या पार्टीमध्ये राहून. तर त्यांनी ते निर्णय घेतला असेल, त्यांचा व्यक्तिगत निर्णय आहे ते. राहुल गांधी बऱ्याचदा संसदेत यायचे, तुम्ही सुद्धा त्या वेळेसोबत असाल. तर असं काही तुम्हाला वाटलं की राहुल गांधी चरस किंवा गांजा ड्रग्ज घेऊन येत होते? कारण असं कंगना राणावत म्हणतात की ते चरस गांजा घेऊन या ठिकाणी भाषण करतात, वक्तव्य करतात. सगळ्यात जास्त हे जे कारोबार चालतं ना नशेचा, ते हिमाचलमध्ये चालतं. आणि कंगना रनौत जे आहे ना ते तिकडची खासदार आहे. तर दुसऱ्यावर बोट दाखवताना कंगना रनौतने आपल्या राज्यामध्ये कशा प्रकारचे ड्रग्सचा नशेचा कारोबार होतो त्याच्यावर लक्ष दिलं तर मला वाटतं की चांगलं होईल.
पण काय आहे की ओव्हर एन्थुसियास्टिक असतं ना, की पहिल्यांदा आपल्याला लोकसभा बघायला मिळालेल्या आहे, तर काहीतरी आपल्याला बोलायचे आहे, तर मीडियाच्या लाईमलाईटमध्ये राहण्यासाठी अनेक लोक असे प्रयोग करतात. म्हणजे त्याच्या अगोदर भारतीय जनता पार्टीची एक अमरावतीची खासदार होती, तिला माहित होतं की आपण काहीतरी वेगळं बोललो तर मीडियामध्ये आपल्याला, तर ती बाईला काय झालं ते सगळ्यांना माहित आहे. आता ही नवीन बाई आलेली आहे, ती पण दररोज काही ना काही बडबड करत असं राहते. उद्धव ठाकरे म्हटलेत एक तर तू राहशील किंवा मी राहील. खास करून ते अशा लोकांना बोलले ज्यांच्यामुळे त्यांची ही आज परिस्थिती झाली आहे. तुम्हाला काय वाटतं हे राजकारण आता तू राहील किंवा मी राहील इथपर्यंत पोहोचले किंवा पुढापुढीपर्यंत पोहोचले? नाही नाही नाही, ते आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला रस्त्यावर बघायला मिळणार म्हणजे मिळणार. तुम्ही लिहून घ्या, हे दाखवा, की आता जी लढाई जी आहे ना, ते काही भाषणापुरती राहिलेली नाही आहे. रस्त्यावर ठोकून काढण्याची राजनीतीपर्यंत महाराष्ट्र गेलेला आहे. ज्या महाराष्ट्राच्या बाबतीत आपण असं बोलायचं की हे फुले, शाहू, आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राच्या राजनीती कोणत्या पातळीवर गेलेली आहे हे सगळ्यांना कळेल. अ, मातोश्री बाहेर एक आंदोलन झालं मराठा समाजाचं. तर त्यामध्ये त्या आंदोलनामध्ये भाजपचे काही पदाधिकारी दिसले होते. मग असंच हे समजलं जाते का ही अशी आंदोलनं करून राजकीय पक्षाच्या पोळ्या भासतात? बघा, मी माझी व्यक्तिगत राय एक बोलतो की जे रिझर्वेशन आहे मराठा समाजाचा असू द्या किंवा दुसऱ्या समाजाचा, जोपर्यंत आपण कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट करणार नाही तोपर्यंत ते शक्य होतच नाही. हा, आणि ते कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट राज्य सरकारच्या अधिकारात आहे का नाही आहे. मग हे गोष्ट खरी आहे का नाही आहे की मोदी साहेबांनी सांगितलं होतं की हे मराठा रिझर्वेशन कोणत्याही परिस्थितीमध्ये दिल्लीपर्यंत आणू नये, ते तुम्हाला जे करायचे आहे महाराष्ट्रामध्ये करायचं आहे. आता जेव्हा हे लोकांना कळलेलं आहे की बाबा आपल्याला मिळत नाही, तर ते एक अटेन्शन डायव्हर्ट करण्यासाठी नाही, हे जबाबदार आहे ते जबाबदार आहे. मला असं वाटतं की जे राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्तेमध्ये बसलेले आहे त्यांनी निर्णय घेतला, त्यांनी निर्णय केला तर 2 तासामध्ये ते शक्य होते. एकमेकांवर टीका टिप्पणी केल्यानंतर कार्यकर्ते नाराज झाले. म्हणजे आपल्या नेत्याला काहीतरी बोलले म्हणून त्या कार्यकर्त्यांनी नेत्याची गाडी फोडली, अमोल मिटकरींची. मात्र ज्यांनी गाडी फोडली त्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. मात्र त्या घरातील तो करता मुलगा दगावलाय. नेत्यांचा आता दुर्दैव आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे चिथावणीखोर भाषणं करणारे जे नेते आहे ते तर एसी मध्ये बसलेले असेल, आणि त्यांचे कार्यकर्त्यांचे काय हाल झालेला आहे हे आपल्याला माहित आहे. आणि हे जे तोडफोड आणि गाडीला फोडलं, हे हे मला असं वाटतं की हे फक्त ट्रेलर आहे. आता पूर्ण पिक्चर आपल्याला काही दिवसामध्ये आपल्याला बघायला मिळणारच आहे. हे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना फोडलं, त्यांनी कुणाला तिसऱ्याला फोडलं, हे आपल्याला सगळं काही बघायला मिळणार आहे. त्याच्यामध्ये काहीही किंतु परंतु नाही. जरांगे पाटील आता काही दिवसांमध्ये निवडणूक लढवण्याचा इशारा दिला, त्यांनी कामाला लागा असं कार्यकर्त्यांना सांगितलंय. तर तुम्हाला असं वाटतंय का की आपण जाऊन बोलावं त्यांना? म्हणजे आगामी दिवसांमध्ये तुम्ही सुद्धा आणि जरांगे पाटील दोघांनी मिळून जर निवडणुका लढल्या, जागा लढवल्या, यश मिळू शकतं आणि त्याचा फायदा ही दोन्ही समाजाला होईल. कारण मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न ते घेत आहेत. काय आहे की आपण जातीच्या आधारावर इलेक्शन लढायला सुरुवात केली तर हे देश, हे राज्य कुठे जाणार मला माहित नाही आहे. आपण सगळ्यांना सोबत घेऊन राजनीतीमध्ये राहिलं आणि सगळ्यांच्या बाबतीत विचार केला तर मला वाटतं की हे चांगलं प्रयोग असणार आहे. नाहीतर फक्त असा की ओबीसी, मुस्लिम, दलित, मराठा, मुस्लिम, दलित असं न करता आपण सगळे समाजामध्ये चांगले चांगले लोक आहे, सगळ्यांना संधी आपण दिली तर मला असं वाटतं ते चांगला प्रयोग होणार आहे.